या लेसनमध्ये हे सेकंड एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून पाहूया. चालेल? काय आहे सेकंड एक्झाम्पल? 3a² प्लस 2b² प्लस 6c² प्लस 7ab प्लस 11ac प्लस 7bc प्लस 14a प्लस 8b प्लस 14c प्लस 8 हे दिलेलं एक्सप्रेशन आहे. खूप लांब आहे. म्हणजे a² b² c² 3 यामध्ये व्हेरिएबल्स आहेत. 7ab 11ac 7bc आणि 14a 8b आणि 14c. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आता ॲट ए टाइम 2 व्हेरिएबल्स एलिमिनेट करावे लागतील. तर सुरुवात करूया आपण. सुरुवातीला काय एलिमिनेट करायचं आपण? a आणि b. तर लिहू आपण एलिमिनेटिंग a and b. म्हणजेच काय? a is equal to 0 and b is equal to 0. a is equal to 0 आणि b is equal to 0 या दोन व्हॅल्यूज या एक्सप्रेशन मध्ये पुट करायच्या आणि जे येईल ते आपल्याला ऑफकोर्स मिळणार 1 व्हेरिएबल असणारा क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आणि त्याला मग फॅक्टराइज करायचं. कुठल्या सूत्राने? अनुरूपेण सूत्र आणि आद्यमाद्येन अंत्यमंतेन सूत्र. हे जे आपण एलिमिनेट करतो याला काय म्हणतात? कुठल्या सूत्राचा प्रयोग आहे हा? हा आहे लोपन स्थापनाभ्याम या सूत्राचा प्रयोग. लोप करणं म्हणजे व्हॅनिश करणं, गायब करणं, एलिमिनेट करणं. आपण एलिमिनेट कुठल्या पद्धतीने करतो? ज्या व्हेरिएबलला आपल्याला एलिमिनेट करायचं आहे त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण 0 पुटअप करतो आणि तेच मग पुढल्या वेळेला नेक्स्ट इक्वेशन लिहत असताना आपण त्याची व्हॅल्यू 0 पुटअप करत नाही. बरोबर आहे की नाही? आपण त्याची व्हॅल्यू 0 पुटअप न करता दुसरा एखादा व्हेरिएबल त्याची व्हॅल्यू 0 पुटअप करतो. म्हणजेच काय होतं की या दोनपैकी एक कुठले तरी तिथे पुन्हा अपिअर होतात. म्हणजे पुन्हा स्थापना होणं. ठीक आहे ना? म्हणजे रिटेंट होणं. म्हणून इंग्लिशमध्ये या लोपन स्थापनाभ्याम सूत्राला काय म्हणतो? एलिमिनेशन आणि रिटेन्शन. एलिमिनेशन अँड रिटेन्शन हे आहे ते सूत्र लोपन स्थापनाभ्याम. अतिशय उपयुक्त असं सूत्र आहे. ओके, तर आपण a इज इक्वल टू 0 आणि b इज इक्वल टू 0 या दोन व्हॅल्यूज या एक्सप्रेशनमध्ये पुटअप करू आणि काय येतं ते पाहू आपण. ऑफकोर्स सिंगल व्हेरिएबल असणारा क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आपल्याला मिळणार आहे हे तर नक्की. तर a इज इक्वल टू 0 म्हणजे पहिली टर्म 0, b इज इक्वल टू 0 म्हणजे दुसरी टर्म 0, 6c² हा लिहावा लागेल आपल्याला. 6c² प्लस 7ab म्हणजे 0, 11ac म्हणजे 0, 7bc म्हणजे 0, 14a म्हणजे 0, 8b म्हणजे 0 प्लस 14c. येस, प्लस 14c आणि प्लस कॉन्स्टंट टर्म 8. आलं लक्षात? कॉन्स्टंट टर्म 8. आता आपल्याला 6c² प्लस 14c प्लस 8 हे क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन मिळालेलं आहे. आता याला आपण फॅक्टराइज करूया. 6 8 जा 48 म्हणजे या 14ला आपल्याला अशा पद्धतीने स्प्लिट करावं लागणार दोन नंबर्समध्ये की ज्या दोन नंबर्सची सम ही 14 असेल आणि प्रॉडक्ट हा 6 8 जा 48 म्हणजे प्रॉडक्ट हा 48 असेल. तर 6c² प्लस 8c प्लस 6c प्लस 8. येस, हे आहे ते स्प्लिटिंग. आता ही आहे फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म आणि फोर्थ टर्म. अनुरूपेण सूत्राचा वापर करूया आणि फर्स्ट टर्म अपॉन सेकंड टर्म आणि थर्ड टर्म अपॉन फोर्थ टर्म लिहायची. ओके, आणि जे फ्रॅक्शन्स येतील त्या फ्रॅक्शन्सची व्हॅल्यू ही सारखी आहे का हे एकदा चेक करून पाहूया. म्हणजे सारखी आहे तर वी आर गोइंग करेक्ट, अदरवाइज नॉट. सो 6c² अपॉन 8c आणि 6c अपॉन 8. इथला c कॅन्सल, इथला c कॅन्सल म्हणजे इथे c आहे. 2 3 जा 6, 2 4 जा 8. इकडे काय होणार आहे? 2 3 जा 6, 2 4 जा 8 आणि c. इकडे c न्यूमरेटरला म्हणजे इक्वल आहे का पाहून घेऊ. 3c अपॉन 4 येस आणि 3c अपॉन 4 येस, याचा अर्थ इक्वल आहे. म्हणजे फ्रॅक्शन काय आहे? 3c अपॉन 4. काय आहे? 3c अपॉन 4. तर आता पहिला फॅक्टर कसा लिहितो आपण? न्यूमरेटरला पहिली टर्म आणि डिनॉमिनेटरला ॲज ए दुसरी टर्म लिहितो. हा आहे पहिला फॅक्टर.
आता या पहिल्या फॅक्टरचा उपयोग करून आपण आद्यमाद्येनं अंत्यमंत्येनं सूत्र वापरतो आणि दुसरा फॅक्टर लिहितो. या फॅक्टरच्या आपण समोरच लिहूया आणि हे जे ॲप्लिकेशन आहे फर्स्ट बाय फर्स्ट अँड लास्ट बाय लास्ट या सूत्राचं आद्यमाद्येनं अंत्यमंत्येनंचं ते मेंटली करूया. चालेल? नाही तर मी इथे रफ वर्क करूया. ओके, सो फर्स्ट बाय फर्स्ट म्हणजे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधली पहिली टर्म आणि लिहिलेल्या फॅक्टर मधली पहिली टर्म यांना रिलेट करा. आणि इकडे काय लास्ट बाय लास्ट म्हणजे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधली लास्ट टर्म आणि लिहिलेल्या फॅक्टर मधली लास्ट टर्म म्हणजे काय होणार 6c स्क्वेअर अपॉन 3c आणि 8 अपॉन 4. राईट? 3 कॅन्सल, 3 2 जा 6, 6 c कॅन्सल आणि इथे c, 4 कॅन्सल आणि 4 2 जा 8 म्हणजे 2c आणि 2 म्हणजे दुसरा फॅक्टर काय आहे? दुसरा फॅक्टर काय आहे? दुसरा फॅक्टर आहे 2c प्लस 2. आलं लक्षात? तर आपण लिहूया प्रॉपरली. काय आहे दिलेलं एक्सप्रेशन? काय आहे 6c स्क्वेअर प्लस 14c प्लस 8 विच इज इक्वल टू 3c प्लस 4 आणि इकडे काय 2c प्लस 2. हे आहे इक्वेशन 1. राईट? आता दुसरं इक्वेशन लिहूया आपण, मात्र त्यापूर्वी हे लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. लक्षात घ्या हा जो दुसरा फॅक्टर आपण लिहिलेला आहे तो या पद्धतीने लिहिलेला आहे. हे आहे आद्यम आद्येन आणि अंत्यम अंतेन या सूत्राचा प्रयोग आणि हा आहे अनुरूपेण अनुरूपेण या सूत्राचा प्रयोग. या पद्धतीने लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ओके, आता आपल्याला दुसरं इक्वेशन लिहायचं आहे. या ठिकाणी आपण काय करू? पहिलं इक्वेशन लिहिण्याकरता म्हणजे हे जे दोन फॅक्टर्स आहेत ते लिहिण्याकरता आपण काय एलिमिनेट केलं होतं? ए आणि बी हे दोन व्हेरिएबल्स एलिमिनेट केले होते. आता आपण एलिमिनेट करू बी आणि सी. सो लिहा इथे एलिमिनेटिंग बी अँड सी म्हणजेच काय b is equal to 0 and c is equal to 0. b is equal to 0 आणि c is equal to 0 ही व्हॅल्यू या एक्सप्रेशन मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला कुठले एक्सप्रेशन मिळेल? ऑफकोर्स वन व्हेरिएबल असणारा क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन मिळणार आहे. b is equal to 0, c is equal to 0 म्हणजे 3a स्क्वेअर प्लस 2b ही तर टर्म 0 होऊन जाणार. 6c स्क्वेअर ही सुद्धा 0 होणार. ए बी ही सुद्धा टर्म 0 होणार. ए सी ही सुद्धा टर्म 0 होणार. 7bc सुद्धा 0 होणार. 14a 0 होणार नाही. 14a त्यानंतर 8b पण 0 होणार. 14c पण 0 होणार. 8 आहे कॉन्स्टंट, तो लिहा. आता क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आपल्याला मिळालेलं आहे 3a स्क्वेअर प्लस 14a प्लस 8. आता याला फॅक्टराइज करायचं आहे आपल्याला अनुरूपेण सूत्र आणि आद्यमाद्येन अंत्यमंत्येन सूत्राचा उपयोग करून. करूया फॅक्टराइज याला. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे? पहिली स्टेप मिडल टर्मला स्प्लिट करायचं आहे. 3 8 जा 24 म्हणजे या 14ला आपल्याला अशा पद्धतीने स्प्लिट करायचं आहे. अशा पद्धतीने दोन नंबर्स मध्ये स्प्लिट करायचं आहे की त्या दोन नंबर्सची सम ही 14 असेल आणि प्रॉडक्ट हा 24 असेल. तर काय येईल मग 3a स्क्वेअर प्लस 12a प्लस 2a प्लस 8. राईट? ही आहे फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म आणि फोर्थ टर्म. आपण स्प्लिट केलेलं आहे. लक्षात घ्या 12a प्लस 2a 14a आणि 12 2 जा 24 म्हणजे प्रॉडक्ट पण इक्वल आलेलं आहे 3 8 जा 24 इतका. राईट? तर आता अनुरूपेण सूत्राचा उपयोग करूया आणि फर्स्ट टर्म अपॉन सेकंड टर्म आणि थर्ड टर्म अपॉन फोर्थ टर्म असं लिहूया. तो आहे प्रयोग अनुरूपेण सूत्राचा. म्हणजे आपल्याला फर्स्ट फॅक्टर मिळेल. सो 3a स्क्वेअर अपॉन 12a आणि 2a अपॉन 8 हे जे दोन फ्रॅक्शन्स लिहिलेले आहेत या दोन्ही फ्रॅक्शन्सची व्हॅल्यू ही इक्वल यायला हवी. पाहूया येते का? a कॅन्सल आणि a कॅन्सल. 3 1 जा 3 3 4 जा 12. इकडे काय होईल? 2 1 जा 2 2 4 जा 8. राईट? म्हणजे a अपॉन 4 आणि a अपॉन 4 म्हणजे करेक्ट आहे. सारखी आलेली आहे व्हॅल्यू. काय आहे व्हॅल्यू? a
अपॉन 4. तर पहिला फॅक्टर आपण लिहूया. कसा लिहितो पहिला फॅक्टर? या रेशो मधला, या फ्रॅक्शन मधला जो न्यूमरेटर असतो त्याला पहिली टर्म म्हणून लिहितो आणि डिनॉमिनेटर जो असतो त्याला दुसरी टर्म म्हणून लिहितो. a प्लस 4 हा पहिला फॅक्टर. आणि आता दुसरा फॅक्टर लिहिण्यासाठी प्रयोग करूया आपण आद्यमाद्येन अंत्यमंतेन सूत्राचा. दिलेलं एक्सप्रेशन काय आहे? हे दिलेलं एक्सप्रेशन आहे. हे आहे दिलेलं एक्सप्रेशन. या दिलेल्या एक्सप्रेशन मधली पहिली टर्म कुठली आहे? 3a² आणि फॅक्टर मधली पहिली टर्म कुठली आहे? a. म्हणजे 3a² अपॉन a. लक्षात घ्या, 3a² अपॉन a. आद्यम आद्येन आणि अंत्यम अंतेन. राईट, अंत्यम अंतेन. आणि अँड 8 अपॉन 4. रिलेट कसं करायचंय? रिलेट कसं करायचंय? डिव्हिजन करायचंय. म्हणजे 3a² अपॉन a आणि 8 अपॉन 4 अंत्यम अंतेन. बरोबर. आता याचं उत्तर काढूया. a आणि a कॅन्सल आणि इकडे 4 1 जा 4 4 2 जा 8 म्हणजे 3a आणि 2. दुसरा फॅक्टर आपला रेडी आहे. 3a आणि 2 म्हणजे प्लस 2. ठीक आहे. तर हे दोन फॅक्टर्स आपण लिहिले. तर आता हे दोन फॅक्टर्स प्रॉपरली लिहून घेऊया त्या एक्सप्रेशन समोर. एक्सप्रेशन काय आहे? 3a² प्लस 14a प्लस 8. 3a² प्लस 14a प्लस 8 इज इक्वल टू दोन फॅक्टर्स काय आहेत? a प्लस 4 आणि 3a प्लस 2. हे आहे इक्वेशन 2. तर दुसरं इक्वेशन मिळालेलं आहे आपल्याला. आता एक काम करा, पुण्यकाम. ह्या ज्या स्टेप्स आहेत या डिटेल लिहून घ्या. एलिमिनेट कसं केलं, एलिमिनेट केल्यानंतर ते जे गिव्हन इक्वेशन आहे, ते जे गिव्हन एक्सप्रेशन आहे, ओरिजिनल एक्सप्रेशन, त्याचं रूपांतरण यामध्ये कसं झालं हे सगळं लिहून घ्या. मग या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण फॅक्टराइज कसं केलं दोन सूत्र वापरून तेही लिहून घ्या आणि हे इक्वेशन पण लिहा. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि लिहा. ओके, येस. आता आपल्याला काय करायचंय लक्षात घ्या. या पहिल्या इक्वेशन मध्ये एक्सप्रेशन काय होतं? 6c² प्लस 14c प्लस 8. म्हणजे आपण या ठिकाणी एलिमिनेट काय केलं होतं? b अँड a हे दोन्ही पण व्हेरिएबल्स एलिमिनेट केले आणि हे एक्सप्रेशन आपल्याला मिळालं, त्याचे हे फॅक्टर्स मिळाले. दुसरं इक्वेशन लिहित असताना आपण b आणि c एलिमिनेट केले आणि हे एक्सप्रेशन आणि त्याचे फॅक्टर्स आपल्याला मिळाले. आता आपल्याला c आणि a हे दोनही एलिमिनेट करून तिसरं इक्वेशन लिहायचं आहे ज्यामध्ये व्हेरिएबल b असेल. म्हणजे आता याचा आपण लोप करणार आणि b ची स्थापना करणार. म्हणजे याला आपण एलिमिनेट करणार c आणि a ला आणि b ला रिटेंट करणार. इट इज लोपन स्थापनाभ्याम सूत्र. बरोबर. एलिमिनेटिंग a and c. दॅट इज म्हणजेच काय? a इज इक्वल टू 0 अँड c इज इक्वल टू 0. काय येतं गिव्हन एक्सप्रेशन? 3a² of course 0, b 2b². Yes, 2b². 6c² 0, 7ab 0, ac 0, 7bc 0, 14a 0, 8b. Yes, 8b लिहावं लागेल आणि प्लस 14c सुद्धा 0 आणि कॉन्स्टंट टर्म 8. कॉन्स्टंट टर्म 8. बरोबर. ओके, तर आता हे जे एक्सप्रेशन आहे हे आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे. कसं करणार फॅक्टराइज? मिडल टर्मला आपल्याला स्प्लिट करायचं आहे. 2 8 जा 16. येस, 2 8 जा 16. ओके, येस, 2 8 जा 16. म्हणजे अशा पद्धतीने या मिडल टर्मला आपल्याला स्प्लिट करायचं आहे दोन न्यूमरिकल्स मध्ये, दोन नंबर्स मध्ये, की ज्यांची सम ही 8 असेल आणि ज्यांचा प्रॉडक्ट हा 16 असेल. तर असे कुठले नंबर्स आहेत की या दोन्ही कंडिशन्स जे सॅटिस्फाय करतील? 2b² प्लस 4b प्लस 4b प्लस 8. करेक्ट आहे की नाही? भरपूर प्रॅक्टिस नंतर हे कमीत कमी वेळामध्ये तुम्ही स्प्लिट करू शकता. कमीत कमी वेळामध्ये. जितकं नंबर्स सोबत तुमचं रिलेशन एस्टॅब्लिश होईल तितक्या लवकर हे स्प्लिटिंग होईल. राईट? ओके,
ही आहे पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म आणि चौथी टर्म, फोर्थ टर्म. आता अनुरूपतेने सूत्राचा वापर करू आणि फर्स्ट टर्म अपॉन सेकंड टर्म आणि थर्ड टर्म अपॉन फोर्थ टर्म हे दोन फ्रॅक्शन्स लिहू. म्हणजे 2b² अपॉन 4b आणि 4b अपॉन 8. 4b अपॉन 8 हे दोन्ही पण रेशोज हे इक्वल यायला हवे, फ्रॅक्शन्स इक्वल यायला हवे. येतात का पाहूया. बी कॅन्सल, इकडे बी कॅन्सल, इकडे 2 कॅन्सल, इकडे 2. राईट. 2 1 2, 2 2 4, 4 1 4, 4 2 8 आणि इकडे बी जसाच्या तसा राहील. तर बरोबर आलेत का आपण पाहू. बी अपॉन 2 आणि बी अपॉन 2. येस, बी अपॉन 2 हा तो फ्रॅक्शन आहे. तर आपण पहिला फॅक्टर लिहू शकतो. काय आहे पहिला फॅक्टर. बी प्लस 2 हा पहिला फॅक्टर आहे. न्यूमरेटरला फर्स्ट टर्म म्हणून लिहितो आणि डिनॉमिनेटरला सेकंड टर्म म्हणून लिहितो. आता दुसरा फॅक्टर लिहायचा आहे. आद्यमाद्येन अंत्यमंतेन दिलेलं एक्सप्रेशन आहे 2b² प्लस 8b प्लस 8. लक्षात घ्या, दिलेलं एक्सप्रेशन म्हणजे ज्या एक्सप्रेशनसाठी हे आपण करतोय त्याला मी दिलेलं एक्सप्रेशन म्हणतो. कन्फ्यूज होऊ नका. तर एक्सप्रेशन काय आहे. 2b² प्लस 8b प्लस 8. पहिली टर्म कुठली. 2b². तर ती पहिली टर्म अपॉन या फॅक्टर मधली पहिली टर्म म्हणजे 2b² अपॉन b. आणि लास्ट टर्म कुठली 8 आणि या फॅक्टर मधली लास्ट टर्म कुठली 2 म्हणजे 8 अपॉन 2. आद्यम आद्येन अंत्यम अंतेन. मग याचं उत्तर काय आहे. बी कॅन्सल, बी कॅन्सल म्हणजे इथे बी आणि 2 कॅन्सल, 2 4 8. राईट. म्हणजे उत्तर काय आहे. बी म्हणजे 2b अँड 4. 2b अँड 4. आता दुसराही फॅक्टर रेडी आहे. कसा लिहायचा दुसरा फॅक्टर. 2b आणि प्लस 4 प्लस 4. तर आपण आता लिहूया तिसरे एक्सप्रेशन. 2b² प्लस 8b प्लस 8 इज इक्वल टू पहिला फॅक्टर काय आहे. b प्लस 2. दुसरा फॅक्टर काय आहे. 2b प्लस 4. हे आहे तिसरं इक्वेशन, थर्ड इक्वेशन. ए आणि सी ला कसं इलिमिनेट केलं. त्यानंतर 2b² प्लस 8b प्लस 8 हे एक्सप्रेशन आपल्याला कसं मिळालं. ते मिळाल्यानंतर आपण याला फॅक्टराइज कसं केलं. अनुरूपेण सूत्राचा वापर करून आणि आद्यमाद्येन सूत्राचा वापर करून हे सगळे लिहून घ्या. ओके. व्हिडिओ पॉज करा आणि लिहा. ओके. तर हे तिन्ही पण इक्वेशन्स आपण एकाखाली एक प्रॉपरली लिहून घेतले. याचं कारण असं आहे, एकाखाली एक प्रॉपर लिहिण्याचं कारण असं आहे की आपल्याला एक व्ह्यू तयार होईल. एका व्ह्यू मध्ये आपल्याला हे सगळं दिसेल. कुठले एक्सप्रेशन्स आहेत, त्याचे कुठले फॅक्टर्स आहेत, हे एका व्ह्यू मध्ये दिसेल. सिंगल व्ह्यू. ओके. तर आता तिसरं इक्वेशन आपण कसं लिहिलं. सी अँड ए एलिमिनेट करून लिहिलं. ओके. आता लक्षात घ्या. आता ही जी साइड आहे राईट हँड साइड, याला ऑब्झर्व करा. कुठली आहे राईट हँड साइड. ही आहे राईट हँड साइड. ओके. ही आहे राईट हँड साइड. प्रॉपरली ऑब्झर्व करा, प्रॉपरली वाचा. काय आहे पहिल्या इक्वेशन मधले फॅक्टर्स काय आहेत. 3c प्लस 4 आणि 2c प्लस 2 हे दोन फॅक्टर्स आहेत. दुसऱ्या इक्वेशनचे फॅक्टर्स काय आहेत. a प्लस 4 आणि 3a प्लस 2. तिसऱ्या इक्वेशनचे फॅक्टर्स काय आहेत. b प्लस 2 आणि 2b प्लस 4. राईट. आता लक्षात घ्या, काळजीपूर्वक पहा. हे जे दोन फॅक्टर्स लिहिलेले आहेत, हा लेफ्ट साईडला लिहिलेला आहे, हा राईट साईडला, लेफ्ट साईडला, राईट साईडला, लेफ्ट साईडला आणि राईट साईडला. आता लेफ्ट साईडला लिहिलेले हे जे तिन्ही फॅक्टर्स आहेत ते वाचा फक्त. काय आहेत. 3c प्लस 4, a प्लस 4 आणि b प्लस 2. राईट. 3c प्लस 4, a प्लस 4 आणि b प्लस 2. काय आहे. 3c प्लस 4, a प्लस 4 आणि b प्लस 2. आता कुठल्या टर्म्स इथे रिपीटेड आहेत. लक्षात घ्या, ही 3c 4 आणि 4 रिपीटेड आहेत आणि बाकी 3c a आणि b रिपीटेड नाही आहे. आणखीन काही आपण यामध्ये करू शकतो का. आणखीन काही यामध्ये आपण शिफ्टिंग करू शकतो का की जेणेकरून आपल्याला त्या रिपीटेड टर्म्स मिळतील. लक्षात घ्या, विचार करा, पहा आणि विचार करा. 3c प्लस 4, a प्लस 4, b प्लस 2 या ठिकाणी एक नजर मारा आणि पहा 2b प्लस 4. येस, इथे तिन्ही पण फॅक्टर्स मध्ये 4 हा रिपीट होऊ शकतो जर आपण 2b प्लस 4 या साईडला आणला तर आणायचा का मग आपण. ओके. 2b प्लस 4
आणि हा जो b+2 आहे तो इकडे घेऊन जाऊ, b+2 चालेल. असं केलं तरी चालेल कारण हे प्रॉडक्ट आहे, त्यामुळे या प्रकारचं शिफ्टिंग केलं तरी चालेल, इकडून तिकडे तिकडून इकडे केलं तरी चालेल. आता हे थोडंसं विसरून जा. ओके राईट. आता पुन्हा पहा 3c+4 a+4 आणि 2b+4 येस 4 4 आणि 4 रिपीट झालेला आहे, सायक्लिकली अपियर झालेला आहे, सायक्लिकली अपियर झालेला आहे. आता काय करायचं आपल्याला 4 4 आणि 4 हे जे रिपिटिशन आहे हे रिपिटिशन अवॉइड करून आपल्याला लिहायचं आहे. हे जे रिपिटिशन आहे ना हे रिपिटिशन अवॉइड करून आपल्याला लिहायचं आहे. 3c a आणि 2b हे रिपीट झालेले नाहीये, त्यामुळे ते एकदाच लिहायचे. राईट. तर लिहूया आपण तसे. काय आहे पहिला फॅक्टर काय लिहिण्यात येईल a प्लस दुसरा फॅक्टर 2b प्लस तिसरा फॅक्टर 3c प्लस चौथा फॅक्टर 4. राईट. ओके. त्यानंतर आता राईट हँड साईडला पहा 2c+2 3a+2 आणि b+2 2c+2 3a+2 आणि b+2 कुठले रिपीट झालेले आहेत 2 2 2 रिपीट झालेले आहेत. 2c 3a आणि b रिपीट झालेले नाहीये, त्यामुळे हे जे रिपीट झालेले आहे ते रिपिटिशन अवॉइड करून लिहा. हे सायक्लिक अपियरन्स हे रिपिटेटिव्ह अपियरन्स अवॉइड करून तुम्हाला लिहायचं आहे. पहिला फॅक्टर कुठला लिहायचा 3a प्लस दुसरा फॅक्टर कुठला लिहायचा b आणि तिसरा फॅक्टर कुठला लिहायचा 2c आणि चौथा फॅक्टर कुठला लिहायचा 2. एकदाच रिपीट झालेला आहे म्हणून एकदाच लिहायचा. अशा प्रकारे आपण इतक्या मोठ्या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनला फॅक्टराइज केलेलं आहे. किती टर्म्स होत्या यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 टर्म्स होत्या. 3 व्हेरिएबल्स होते आणि एक कॉन्स्टंट टर्म होती. सोपं नाही आहे. नेहमीच्या पद्धतीने जर केलं तर हे करणं इतकं सोपं नाही आहे. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की लोपन स्थापनाभ्याम अनुरूपेण सूत्र आणि आद्यम आद्यन सूत्राचा उपयोग करून आणि हे जे रिपिटिशन अवॉइड करणे ही जी टेक्निक आहे ही टेक्निक वापरून आपण अत्यंत रंजक पद्धतीने हे इतक्या मोठ्या एक्सप्रेशनला फॅक्टराइज केलेलं आहे. आलं लक्षात. तर आता हे जे उत्तर आहे ते उत्तर करेक्ट आहे की नाही हे आपण चेक करूया. चालेल. ठीक आहे. तर आपण हे जे दिलेलं एक्सप्रेशन आहे आणि त्याचे फॅक्टर्स हे प्रॉपरली लिहून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे की न्यूमरिकल कोएफिशियंट्स लिहायचे आहेत फक्त. ओके. काय आहेत दिलेल्या एक्सप्रेशनचे न्यूमरिकल कोएफिशियंट 3a² साठी 3 प्लस 2b² 2 प्लस 6c² 6 प्लस 7ab 7 प्लस 11ac 11 प्लस 7bc 7 प्लस 14a 14 प्लस 8b 8 प्लस 14c 14 प्लस कॉन्स्टंट टर्म 8 इक्वल टू शुड बी इक्वल टू. आता हे जे दोन फॅक्टर्स आहेत त्या दोन फॅक्टर्स मधले न्यूमरिकल कोएफिशियंट लिहायचे. a म्हणजे 1 प्लस 2b 2 3c 3 प्लस 4 आणि 3a 3 प्लस b साठी 1 प्लस 2c साठी 2 प्लस 2. राईट. आता यांची सम काय येते सम लक्षात घ्या. 3 प्लस 2 5 प्लस 6 11 प्लस 7 18 प्लस 11 29 प्लस 7 36 प्लस 14 50 प्लस 8 आय एम सॉरी इथे बी लिहिलेलं आहे मी. ओके बी नाही आहे. 50 प्लस 8 58 प्लस 14 58 68 प्लस 4 72 प्लस 8 80 आहे सम दिलेल्या एक्सप्रेशन मधल्या न्यूमरिकल कोएफिशियंट्सची. शुड बी इक्वल टू 1 प्लस 2 3 प्लस 3 6 प्लस 4 10 इंटू 3 प्लस 1 4 प्लस 2 6 प्लस 2 8. 80 is equal to 80. ओके. दोनही साइड्स इक्वेट झालेल्या आहेत. गुणित समुच्चय समुच्चय गुणित या सूत्रानुसार
आपलं हे जे उत्तर आहे हे करेक्ट आहे. बीजांक सुद्धा काढू शकता. 80 चा बीजांक 8 आणि 80 चा बीजांक 8 करेक्ट आहे. ओके, तर ही पद्धत वापरून आपण दिलेल्या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनला फॅक्टराइज करतो. राईट, तर आपण 2 उदाहरणं घेतलेले आहे. 2 उदाहरणं सफिशियंट आहे. ही टेक्निक, ही मेथड कळण्यासाठी 2 उदाहरणं सफिशियंट आहे. तुम्ही 10th 9th किंवा आणखीन प्रॅक्टिस बुक्स जे असतात त्या प्रॅक्टिस बुक्स मधले काही उदाहरणं तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने हे तिन्ही पण सूत्र वापरून आणि या पद्धतीने त्यांना फॅक्टराइज करू शकता आणि गुणित समुच्चय हा समुच्चय गुणित या सूत्राचा वापर करून आपलं उत्तर करेक्ट आलेलं आहे की नाही हे तुम्ही चेक करून पाहू शकता. राईट, ओके, थँक्यू. पुढल्या लेसनमध्ये पुढला टॉपिक घेऊ आपण.